नमस्कार. आपण पाहत आहात गज पर्व न्यूज. आपण आज मुंगी घाटात शिंगणापूर या ठिकाणी मुंगी घाटात आहोत आणि मानाची कावड, तेलेबुतीची तेलेबुतीच्या कावडीचे आगमन होत आहे आणि तेलेबुतीच्या कावडीबरोबर असणारे भाविक यांची आज आपण माहिती घेणार आहोत. मला सांगा, 600 वर्षाची परंपरा असणारी ही तेलेबुतीची कावड आणि ह्या कावडीचं म्हणजे वर चढताना पूर्ण महाराष्ट्रातले लोक येत असतात आणि बघणाराचं थरकाप होत असतो. आणि तुम्ही ते कावड मानवी साखळीच्या आधारे वर चढवत असता, त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं? बघणाराला तर थरकाप उडत असतो, आता काय होईल म्हणजे बघत असतात पूर्ण महाराष्ट्रातले लोक येतात. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे तुम्ही चढत असताय कावड घेऊन, काय वाटतं? एक थोडंसं करेक्शन करतो. साधारण तुम्ही म्हणले 600 वर्ष, इसवी सन 1324 सालापासून साधारण बघायला 750 वर्ष आज या परंपरेला पूर्ण होते. त्या काळापासून वसा वारसा या पंचक्रोशीला जो लाभला, तो वसा वारसा आम्ही सर्व पंचक्रोशीकर जी 5 गावं आहेत, कळत, खानवडी, कदुमंजोडी, कुंभारवळण, पुरंदर तालुका, या तालुक्यातील 5 गावं आजही हा अभिमानाने हा वसा वारसा या ठिकाणी पुढं चालवत असतात. आणि या ठिकाणी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असणारं शिखर शिंगणापूरचा मोठा महादेव, या महादेवाच्या यात्रेत सर्वप्रथम मान म्हणून या तेलेबुतीच्या कावडीला ओळखलं जातं. आणि तेच कावडीचा वसा वारसा आज आम्ही पंचक्रोशीकर मानाने मिरवतो. तुम्ही विचारलं की या ठिकाणी मुंगी घाटात अवघडाचा मुंगी घाट, इतर वेळी साधा माणूस या घाटाला नसतो, पण आज या यात्रेत पाहायला गेलं तर हजारो लाखो भाविक या ठिकाणी या यात्रेतून चालतात. या ठिकाणी 3-4 हजार कावडी असतात, पण त्या कावडीत बघायला गेलं तर सर्वात मोठी कावड म्हणून ओळखली जाते ती तेलेबुतीची कावड. पाहायला गेलं तर 14 फुटी शीड आणि साधारण म्हणजे वजन मोजलेलं नाही कोणी, पण जास्त वजनाची असणारी कावड ही मानवी साखळीने इतर वेळी वरती चढवणं अशक्य. पण आज या द्वादशीच्या दिवशी जी धार घालण्यासाठी आम्ही सर्व भाविक भक्त जात असतो, तर तिथे धार घालण्यासाठी ही जे 5 गावची जे लोक आहेत, ती लोक आम्ही सर्वजण या कावडीवर असतो आणि हर हर महादेवाच्या गजरात बिना दोरीची कावड या ठिकाणी आम्ही वर चढवत असतो. तर हे होते तेलेबुतीच्या कावडीबरोबर कावड चढवणारे भाविक. तर आता थोड्याच वेळात तेलेबुतींची कावड घाट सर करणार आहेत, आपण पाहणार आहोत. आवडतात नाही